लाव. ए भाऊजींचं नाव कुठे? ए नाही सापडत यार. नीट बघ ना. लग्न करायला सौ का तायडा? म्हणजे काय? करणारच असेल तर मला पण घेऊन जा ना तुझ्याबरोबर. एकटा काय करू इथे? ए वेड्या, एकटा कुठे असणार आहेस तू? आई बाबा आहेत ना तुझ्या बरोबर, आणि तुझा एवढा सगळा मित्र परिवार. ते म्हणजे तू नाही येस ना ग. चल, रडवू नकोस आता मला. लग्न करून तू चाललीस इथून, मला एक टट. मी रडवतो. अरे मी असणारच आहे ना. सॉरी. ए सॉरी सॉरी सॉरी. ए तायडा, तुझं लग्न होतंय, खूप आनंद झालाय मला. पण यार दुःख पण होतंय. म्हणजे ना, मला कळतच नाहीये मला नेमकं काय होतंय. काहीतरी होतंय, पण इतकी का सवय लावलीस तुझी मला? नको ना जाऊ ताई. पिंट्या, तो सगळा चादरींचा पसारा तसाच काय ठेवलायस? जा उचल जा आधी, मला काही जमणार नाही. आणि आता तुझी जानूताई जाणार आहे, हे तुझे फाजील लाड मी काही करणार नाहीये. जा उचल. आणि जानू, अगं चल, पुष्टी हळद आली त्यांच्याकडनं. चल चल, पटापटा आटपून घेऊ. आणि पुष्टी हळद त्यांनी चांदीच्या वाटीत पाठवली. बरं झालं बाई, घरात मेले एकही चांदीचं भांडं नव्हतं. बघितलंस, मोठ्या लोकांशी सोयरीक केली ना, म्हणजे त्याचे असे फायदे होतात. ही पटकन येते. चला. मैत्रिणीनो करवलानो या ग या, तुम्ही या ग या.
मैत्रिणीनो करवलानो या ग या तुम्ही या ग या. उद्या जाईल हिच्या गावा, हिच्या अंगाला हळद लावा. उद्या जाईल हिच्या गावा, हिच्या अंगाला हळद लावा. नटवा हिला घालून साज, होईल हिच लगीन आज. नवरा येईल ग येईल ग येईल मांडवात. नवरा येईल ग बाई बाई धरील ग धरील ग धरील हिचा हात. ये ग गीता आता. बाई बाई आता तू हळद लावून घे. धरील ग धरील हिचा हात. वाजत गाजर निघल वरात, प्रेमानं निरोप द्यावा ग. उद्या जाईल हिच्या गावा. लवकर. हे बघ, हे याच्यात ठेवायचं का असं गाडीत हँगरला लावूया? हा गाडीतच ठेवूया, नाही तर इस्त्री जाईल ग त्याची. हो ओके. बरोबर. बरं श्री ऐक ना, हा. हा बघ, हा कुर्ता आहे ना, हा सीमांत पूजनाला घालतो आणि ते आहे ना ते विधीत. हा आणि जेवणासाठी हा बदल आणि त्याच्यानंतर लोक येते. एक मिनिट माझं लग्न म्हणजे काय फॅशन शो नाहीये, इतके चेंजेस. अरे आमच्यासाठी आहे. आणि इतक्या हौसेने आम्ही आणलेत ना कुर्ते घालायचे सगळे. अरे वा. आलाय याचा फोन आला, तू फोन आधी बंद कर आणि घरातच ठेवतो. ए नाही मला नाही जमणार, कामाचे फोन असतात. असं काय ती कशाला पाहिजे फोन? लग्नात बंद करेन मी. हे कसं ठेवायचं बघ. आणि हो श्री, हा. तुझे मोजड्यांचा बॉक्स कुठे आहे रे? ए आई नाही, तू मला शूज नाही, शूज ना हात नाही लावायचा, मी ठेवेन. असं काय करतोय? नाही मला नाही आवडत, मी ठेवेन. ते ह्याचं टॉयलेट किट घे त्याचं. आणि श्री, तू जरा आईंशी बोलशील का रे? कशाबद्दल का? अरे कशाबद्दल असं काही नाही, पण जरा बोल ना. नाही म्हणजे तुझं आता लग्न होणार, मग त्यांचं कसं काय वगैरे. काय कशाबद्दल? अरे मला मेलीला सांगताच येत नाही नीट बघ. जसं जमेल तसं सांग. झाली का तुमची तयारी? चला आटपा पटपट. हो झाली झाली झाली, तयारी झाली, आलो. आई काय झालंय सांग. नाही अरे विसरले मी. आठवलं की नक्की सांगे ना. बेबी चल लवकर, चल चल तू. तू मदत कर का त्याला? हो लवकर या आणि खाली. हो येतोच. ए चल चल पटपट तयार. हा ते मला काय काय भरायचं. हे बघ किट कुठे ठेवायचं तुझा? आणि हे तर आता तिथे न्यायचं. थांब. आयुष्यमान भाव. आधी आईचा मा. आयुष्यमान भव. वा 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 वा. चला अखेर गंगेत घोडं नाहलं. मॅडम तुमच्या बॅग्स पण रेडी आहेत. बरं रिक्षा आली का? काका काही टेन्शन घेऊ नका, रिक्षा रेडी आहे. आपल्या चाळीतला तो विनय आहे ना, त्याची स्वतःची रिक्षा आहे. तो म्हणाला जान्हवी ताईचं लग्न आहे तर माझ्या रिक्षेत बसून ती हॉलला जाणार, काहीच प्रश्न नाही. अरे हो, आत्ता हो म्हणेल आणि नंतर भरमसाठ पैसे मागेल आपल्याला. आई पैसे नाही घेणार आहे तू. एक पिंट्या नाही हा, असं नाही सांगणार. तू त्याला पैसे दे. जानू तू अशीच वाटत राहिलीस तर तुझ्या नवऱ्याला करोडपतीचा हजारपती बनायला वेळ नाही लागत. श्रीरंग गोखले काही लोकांना लुबाडून करोडपती झालेले नाही आणि आयुष्यभर लबाड्या करून कंगाल राहिलेले लोक बघतोय ना आम्ही. बाबा बोला ते बोल बोला ते.
दाजींचा स्वभाव म्हणजे गमत्या. मला काही नाही वाटत त्याच. आपलं एक तत्व आहे, फुकट ते पौष्टिक. चला वेळ होतोय, हे उचला रे बॅगा, चला निघूया. अरे पण आपण सगळेजण काय एकाच रिक्षात बसणार आहोत का? आई बरी आहेस ना तू? एक रिक्षा कशी असेल? 2 रिक्षा आहेत. चल चला 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 जानू बाळा, चला चल ये. हळू या. तू हो ना पुढे आलेच. अरे अरे सांभाळून नाही बॅग, ती नाजूक वस्तू आहे त्याच्यात. सांभाळून नाही बॅग, ती नाजूक वस्तू आहे त्याच्यात. हा सर नक्की यायचं. हा तसं चटमंगनी पटबिया आहे पण एक मिनिट हा. सामान सगळं गेलंय. हा पण भागीरथी मॅडमनी ना आवर्जून तुम्हाला फोन साड्या झाल्या, त्याच्यानंतर पावडर कुंकू झालं, दागिने झाले, आठवणीने सगळं घेतलंय. नाही घेतलंय, फोन विसरले, फोन घेऊन येते पटकन. शरे ओ तुझा फोन हरवलाय. कधी? माझा फोन हरवला? मला कसं नाही माहित? शरे तुला माहितीये पण तू विसरलीस. नाही बनस, मी ना आणखीन काहीतरी विसरलीये. काय? तेच तर आठवत नाहीये ना. कशी आई कुठे? आई तयार होतीये. वहिनी सगळं घेतलंय ना बरोबर? हो घेतलं सगळं. दागिने घेतले, मुलीचे दागिने घेतले, देण्या घेण्याचे साड्या घेतल्या, घेतलं सगळं घेतलं. वहिनी एवढी अपसेट नको ना होस. बेबी ह्या लग्नावर आईंच्या जाण्याचं सावट आहे ग. हो बाई, लग्नाचा आनंद मानावा का आईंच्या जाण्याचं दुःख तेच कळत नाहीये मला. या मुलीनी ना आपल्या घरातला एकोपा मोडलाय. असं काही होणार नाहीये. मला नाही वाटत श्री आईंना जाऊ देईल. फार कठीण आहे. कशा बशा लग्नाला तयार झाल्यात त्या, पण लग्न लागल्यानंतर त्यांना थांबवणं ब्रह्मदेवालाही नाही जमणार आहे. मला नाही वाटत आई थांबतील. आई गेली ना तर मी सुद्धा जाईन तिच्या बरोबर. बेबी असं नको गं बोलू. अगं लग्नानंतर श्रीचे हाल बघवणार नाही म्हणून जाते ना आई. तुला तरी हे सगळं सहन होईल का ग? आणि कशी आहेत तिच्या घरातली माणसं? एक तरी माणूस धड आहे का तिच्या घरात? वंस वंस म्हणजे आपण चूक करतोय का श्रीचं लग्न करून? असंच असावं बहुतेक. आई जाणार असतील तर मीही नाही थांबणार. इथे राहणं नको आणि ते पाहणं नको. इंदुबाईंनी अहो दृष्टी आड सृष्टी. हे बघा देवाच्या दयेनं सगळं काही नीट होईल. हं. अशी वेळच येणार नाही. आपण कशाला उगाच कल्पना करत बसायच्या? तुम्ही सगळं केलात तर मी तरी काय करू ग? पोरासाठी जीव तुटतोय माझा, पण पण माझ्यानी नाही बघवणार आहे.
आई अगं असं काय करतेस तू? तुम्ही सगळ्या जणी जाणार असाल तर मी राहू का त्यांच्या बरोबर? म्हणजे नवीन लग्न करून घरात येणार बिचारे, त्यांना कसं वाटेल एवढं. हे, एक मिनिट, मला आठवलं, लग्नावरून आठवलं. ऐन लग्नात नेसायची साडीच घेतली नाहीये मी पटकन माझी साडी घेऊन येते. हा, जाऊ नका, 1 मिनिटात आले. काय झालं? काय झालं? उद्या श्रीचं लग्न आहे. असे सुटके चेहरे करून कार्यालयात जाणार आहात का? श्रीच्या आनंदासाठी आवरा स्वतःला आणि आनंदानं कार्यात सामील व्हा. पण नंतर तुम्ही नंतरचं नंतर बघू. चला आता. हे ताई काय करतेस ताई? ऐक ना, इंग्रजीमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. श्रीरंगाचं नाव घेते सहस्त्रबुद्धींची डॉटर. हा नको दुसरा बघ. हा मग हा ऐक, ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल. श्रीरंगाचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. गीता, हा काकू, जरा इकडे ग. हो जरा मागून सरळ कर ग. हो हळू गजऱ्यात अडकेल. काकू, जान्हवीसाठी अजून दागिने नाहीये? तिला कशाला हवे? लग्न आहे काकू तिचं. मग काय झालं? तिला कशाला हवेत दागिने? अगं, एक सोडून 6 सासवा आहेत तिच्या. अगं, जळता जळणार नाही एवढी इस्टेट आहे त्यांची. आता सीमंत पूजनाला देतीलच ना त्या. काकू, एखादा दागिना जर आपण. गीता, अगं मला काही फारशी आवड नाहीये दागिन्यांची. जान्हवी, अगं हे गळा पाहिलास ना किती रिकाम आहे. अगं खरंच गरज नाहीये त्याची. गीता, अगं तुझ्या गळ्याला सोनं लागलं ना की माझी चेन परत कर हवं तर. अगं गीता, असं बरं नाही दिसत ग. अगं बांगड्या आहेत की माझ्या आईच्या. आईच्या बांगड्या कुठे आहेत? नाही बोलली नाहीस ते मग. म्हणजे इतके दिवस होत्या तर द्यायच्या नाहीस का? अशी भिकारणी नाचले नसते इकडे तिकडे. घातल्या तरी असत्या ना. बाबांनी लपवून ठेवल्या असतील, हो ना?
विचारतेस ना मी त्यांना जाऊन. ए आई ऐक ना, अगं बाबांना नाही माहिती यातलं काही. म्हणजे हा मी 2-3 दिवसापूर्वी आवरावरी करत होते तेव्हा मला मिळाल्या त्या बांगड्या. अगं बाबांना माहितीही नाहीये. थांब. बोलली नाहीस ते लग्नाची इतकी गडबड चालू आहे, राहून गेलं त्याच्यात. तू पण ना जानू. ए आई, तो मामा पकवतो यार, जा तू भेट त्याला. आले आले आले. काय रे, काय बघतोयस? मी काय म्हणतो, आयटम दिसते ना आज. येडे, तयार आहेस ना? हे चल चल, आवरा लवकर आणि बाहेर या. तुमच्यासारखा वेळ नाही मला, खूप पाम पडलेत तिकडे. चल 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 चल. मी तिला पाटल्या ऑलरेडी दिले. हा हार द्यायचा आहे तिला. मस्त आहे ना? छान आहे. हे बघ, मी तोडे घेतलेत. आवडले? मी वाकी घेतली. आणि मी सोन्याचा छल्ला. आणि मी बिलवर. ए तो शालू कोणाच्या बॅगेत ठेवलाय? अगं शरयूकडे. पण शरयू कुठे आहे? अगं बाई, कुठे गेली गई? आजपासून दिसली पण नाही. अगं मगाचपासून काय, इथं आल्यापासून दिसली नाहीये. खरंच की कुठे गायब झाली? मी बघून येते. अगं फोन पण नाहीये तिच्याकडे. हो हो. अगो बाई, ही घरी तर राहिली नाही. मी फोन करून बघते खरंच घरी राहिली की. अशी काही रिंग जाते. शरयू, कसं वाटतंय जान्हवी? धडधडतंय. पण भारी वाटत असेल ना? भीतीच वाटते मला खूप. मॅडच आहेस. उलट तुला सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला पाहिजे. केवढ्या स्ट्रगल नंतर तुम्ही दोघं इथपर्यंत पोहोचलात. अगं ह्या गोष्टीचा आनंद आहे, पण तरी भीती जास्त वाटते. म्हणजे त्याच्या घरात मी ऍडजस्ट करू शकेन ना, किंवा त्याच्या आयांना प्रेमाने जिंकू शकेन ना, असं सगळं चालू आहे डोक्यात आता. हा तर तुझ्या डाव्या हाताचा मळ आहे. तू जिथेही जातेस ना तिथे तू सगळ्यांची लाडकी होतेस. सर जसं मला पाण्यात पाहतात तसं तुला कधीच पाहत नाही. ए वेडाबाई, असं काही नाहीये. तू लहान आहेस ना म्हणून मस्करी करतात ग तुझी. मस्करी बिस्करी काही नाही. हा, त्यांना खरंच असं वाटतं की मी कामचोर आहे. हे असं तुला वाटत राहतं. अरे हॅलो, काय रे? मला पडलेलं स्वप्न, लग्नाचा दिवस आणि तू असा पांढऱ्या शुभ्र घोड्यावर नाही येतोयस ते ना? तुला पण तेच स्वप्न पडलं? कुठेस तू? नाही म्हणजे मी कुठे येऊ? आता बाहेर गेलेलं चालतं? मला नाही माहिती, पण तुला जावंसं वाटत असेल तर तू जा. हॅलो, ऐक ना रे.
कुठे आहेस तू? आले. अरे कुठे आहेस तू? अरे लुटून घे, जमेल तेवढं लुटून घे. अगं अशी संधी परत मिळेल ना मिळेल. अशी सोडणार नाही मी. चांगली जरीची साडी मागून घेणार आहे. चल मी होते पुढे. हा. का 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 केलं तसं? अहो काय केलं, कुणी केलं? तुम्ही. अरे नका ना रडू नका. डोळे पुस. नको ना असू दे, द्या द्या द्या, असू द्या. चला आत चला. नको, मी आत आलो ना तर पोलीस ज्याला आत म्हणतात ना तिथे पोचीन मी. डीसीपी साहेबांनी माझी काय अवस्था केली माहितीये ना तुम्हाला? हा नको. तुम्ही मला वचन दिलं होतं. दिलंय ना, पण जरा धीर धरा. काय ना, बघू चेहरा बघू. हा तुमचा शनी ना थोडा वक्री आहे. अहो पण परवा तर तुम्ही राहू केतू म्हणाला होतात. हल्ली राहू केतू सायडिंगला पडले, शनी स्ट्रॉंग झाला. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे तो शनी आहे ना त्या श्रीच्या मागे लावून द्यायचा. लावा लावा. लगेच लावतो, पण असं कसं सहज होईल ना. थोडं खर्चिक काम आहे ना, खर्च येतो प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे. झालं झालं, तुमचं काम झालं म्हणून समजा. तुमचा डिवोर्स नक्की. अहो माझं लग्न झालं पाहिजे. तेच हो, त्यांचा डिवोर्स झाला की तुमचं लग्न होणार ना. काय काळजी करायचं नाही. झालं झालं तुमचं लग्न. अरे आपटे साहेब, तुम्ही इथे कसं काय? कन्यादानासाठी आला होता तिथे? अहो कन्यादान करण्यासाठी लग्न व्हायला हवंय माझं दुसरं. बरोबर बरोबर. तुम्हाला सांगतो आपटे साहेब, काल रात्री देव माझ्या स्वप्नात आला. हे बघा बोरकर, माझ्या लग्नाबद्दल काही म्हणाला असेल तर तेवढं सांगा, नाहीतर उगाच बोर करू नका. अहो बोर नाही करते, तुमच्याबद्दलच सांगत होता देव मला. मी म्हटलं देवा तू वर मी खाली, आता तू वरून मला खाली वर कसं काय देणार? तेव्हा तू वर वरच थांब आणि खाली मला वर फक्त पाठवून दे. मी देवाला सांगितलं, म्हटलं देवा अनिल रावांना आत्ता आहे त्यापेक्षा 100 पट बुद्धी दे. मग काय म्हणाला देव? देव म्हणाला दिली. अहो शून्याच्या 100 पट म्हणजे शून्य. घेऊन जा. माझी साडी राहिली होती ना ऐन लग्नात नेसायची, ती साडी आणि शालू घ्यायला म्हणून मी वरती गेले वहिनी. वर गेले आणि मी विसरूनच गेले हो बहिणी मी कशासाठी आले आहे ते. मग तिथेच बसून राहिले. म्हटलं आता आठवेल, नंतर आठवेल. पण खाली यायचा विचार आला तर तुम्ही सगळेजण मला हसला असतात, पण मी आलेच नाही खाली. पण काही केले आठवे ना हो बहिणी. मग शेवटी हळूहळू घाबरत घाबरत बाहेर आले तर बाहेर तुम्ही कुणीच नाही.
मग तर मी इतकी घाबरले, मला वाटलं गेलात कुठे तुम्ही सगळेजण मला एकटीला टाकून. इकडे शोधलं तिकडे शोधलं, एवढ्या मोठ्या घरात कुणीच नव्हतं वहिनी, मी एकटे होते माहितीये. बरं बघितलं तर घर सगळं सजवलेलं. मला वाटलं म्हणजे दिवाळी आली. म्हटलं दिवाळी असेल तर तुम्ही अंगणात असाल ना, दिवे वगैरे लावत असाल. बाहेर सुद्धा कोणी नाही वहिनी. वहिनी मला खूप रडू येत होतं, तुम्ही कुणीच घरात नव्हतात. मी खूप घाबरले. मी शेवटी बसून राहिले. म्हटलं फोन करूया, तर जळला माझा फोन हरवलेला. लँडलाईन वरून करावा तर एका म्हणून माणसाचा नंबर आठवेना. मग जाऊ दे म्हटलं, बसून राहिले तिकडेच देवाचं नाव घेत. पण मग बेबी वन्सनचा फोन आला. मला इतकं बरं वाटलं. तेवढ्यात सरू पण आली घ्यायला. आल्या आल्या तिने मला विचारलं, अगं ए शालू घेतलास का? म्हटलं हा, शालू घेण्यासाठी मी घरात थांबले होते. मग पटकन शालू घेतला आणि आले माहितीये धावत पळत. तुम्ही का केलं तसं, मला एकटीला टाकून आलात सगळ्या जणी. बरं आता खाली जाऊया का? सीमंत पूजनाची वेळ झाली की नाही? आटपलंय की नाही तुमचं? चला गुरुजी बोलत आहेत. बघ ना, आवरतच नाही पटकन. एक 2 मिनिटं थांबा, मला फक्त बांगड्या घालायच्यात, कानातल्या घालायच्यात आणि छान हेअरस्टाईल करायची. बेबी वन्स एक काम करता का? गुरुजींना म्हणावं श्रीची छोटी आई तयार होतीये, ती घरी राहिली होती, 5 मिनिटं थांबा, ती येते. तुझ्या तयारीसाठी गुरुजीने थांबायचं? हो. बरी आहेस ना तू? काही नाही, गुरुजी थांबणार नाहीत. पटपट आवर आणि खाली चल. वहिनी प्लीज आवर आता, आम्ही खाली जातो, तू तयार होऊन ये लवकर या. 5 मिनिटात येते. चल गं, ये. चल चल लवकर आटप. ओम कनेक रदजनुषं प्रब्रुवाणयर्तिवाचमर्तेव नावं सुमङ्गलस्य शकुने भवासि मातवा काचिदभिभा विश्व्या विदध मातवा शेनोद्वदी नमः वर्णो मात्वा विदधुमान् वीरो श्री मस्त दिसतोस. तर यू मला उशीर झाला बहिणी. कशी दिसते मी? आता मुलीच्या आई वडिलांना बोलवायचं. आई बरं. हळू हळू हा साव साव अहो थांबा. अहो खाली कुठे बसताय? मी आज बसणार आहे. नाही, खरंच सांगतोय मी, तुमचे पाय दुखतील, खाली नका बसू. नंदन एक खुर्ची घेऊन. ती बघ तिकडे ठेवली आहे मागे, ती घेऊन ये खुर्ची. काय झालं वहिनी? काय झालं? तेच दागिने आहेत कुठले? ज्याचे पैसे आपण दिलेत. या चला आता आपण आचमन करूया. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्या वेळेला हातावर पाणी सोडून द्यायचं. प्रसादरम महागणपतये नमः निर्विघ्नं कुरु. आता वराचे पाय धुवायचे.
आपण या परातीमध्ये पाय ठेवायचे. बाबा काय करताय तुम्ही? या परातीमध्ये पाय ठेवायचे. बाबा काय करताय तुम्ही? बाबा मी तुमचे पाय धुतले पाहिजे. तुम्ही प्लीज माझ्या पायाला नका हात लावू. हो पण जावई बापू, परंपरा आहे ही आपली. नाही, मला नाही करता येणार असं. आणि आजवर मी कोणालाच माझ्या पायाला स्पर्श करू दिलेला नाहीये. जावय बापू, अहो तुम्ही आम्ही ठरवलंय का? हे परंपरा असतात. ह्या सगळ्याच्या मागे पूर्वजांचा काही विचार असेल की नाही? नाही, नक्कीच असेल, खात्री आहे माझी. पण माझ्या आईबाबांच्या वयाच्या माणसांनी माझे पाय धुवावेत हे मला नाही पटणार. बाबा प्लीज राग नका मानून घेऊ. अहो पण तुमचे पाय धुवायला मिळणं हे भाग्य आहे माझं. आणि तुम्ही माझ्या पायाला हात लावणं हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. सवई बापू, अहो उगाच हट्टीपणा करू नका. आता सगळं रीतिरिवाजाप्रमाणेच होऊ द्या ना. नाही, हे एवढं सोडता बाकी सगळं रिवाजानुसार होऊ देत, काही हरकत नाही. जावई बापू, लग्नाचे सगळे संस्कार यथोचित झाले पाहिजेत ना, धर्माप्रमाणे. माझा पहिला धर्म हा माणुसकीचा आहे आणि त्यात हे बसत नाही. सॉरी. नका आग्रह करू त्याला. पाय मुरगळला तर मलम लावायला सुद्धा पायाला हात लावू देत नाही तो. नाही ऐकायचं. चालू करा तुम्ही. बरं, आता आपण तुम्ही खालती बसा, सीमांत पूजन पूर्ण करूया. याशिवाय नंदन हे नेऊन ठेवून दे. या दोन बोटांनी वराला गंध लावायचा. आगताय स्नातक वराय गंधा पांतु अक्षता. आगताय स्नातक वराय अक्षता पांतु. आता आपला सीमांत पूजनाचा कार्यक्रम संपला. वहिनी, आता तुम्ही आणि आणखीन 4 सुवासिनी असं म्हणून वराला ओवाळायचं. श्रिये जाता श्रिया निर्याय श्रियं वयो जरिद्रभ्यो दधाति. श्रियं वसाना अमृतत्वमायं भवन्ति सद्या समितामितद्रौ. श्रिय एवैनन्तत् श्रियामा दधाति सन्ततमृचा वषट्कृत्यं सन्तत्यै सन्धीयते. प्रजया पशुभिर्य एवं वेदा. एकदा हातावरनं पाणी सोडून द्यायचं. अनेन कर्मणः भगवान परमेश्वर प्रियतान्न मम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु. हा सीमांत पूजनाचा कार्यक्रम आपला संपला इथे. आता तुम्हाला उठायला हरकत नाही. मुलीला बोलवायचंय आणि मुलाकडच्या 5 सुवासिनीने तिची ओटी भरायची. मी आणतो. बाबा
सुखी हा, अरे वा. ए ते खुर्ची उचल आणि ठेव. काय सगळं बरं आहे? जेवल्याशिवाय जायचं नाही. हा या या बस. हा बस सगळ्यांना बसून. हा या हळू सावकाश. आता मुलाच्या आईने आणखीन 4 सुवासिनींना बरोबर घेऊन मुलीची 5 फळांनी ओटी भरायची. नंतर फळांचा घेऊन ये जरा. ओम या हरिनेर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः बृहस्पति प्रसूतास्तानो मुञ्चन्त्वंहसः. गोड दिसतेस, मस्त दिसते. ही साडी खूप छान आहे. सगळ्या जणींना नमस्कार करायचा आहे. हा सगळ्यांना मिळून एकच नमस्कार केलास तरी चालेल. चालेल. असो. अखंड सौभाग्यवती भव. बघ इंदुवहिनींनी काय गंमत आणली ती. सुखी राहा. हा शरी. हा हे बघ, आवडली.
आवडली ना? हे तोडे ना माझ्याकडून आवडले. आणि आणि हा चंद्रहार आईनी दिला तुला. जान्हवी, बाकी कुठलेही दागिने नाही घातलेस तरी चालेल, पण हा हार नक्की घाल ना. ती असली दळभद्री साडी दिली आहे का तुझ्या सासरच्यानी? आई अगं काय वाईट काय या साडीत? काय झालं? हो छान. तू पण आता त्यांचीच री ओढायला लागलेली आहेस. काय छान साडी आहे अगं. उतू जाईल एवढी श्रीमंती आहे त्यांच्याकडे. पण दानत पाहिलीस का तुझ्या सासरकडच्यांची? सोन्याची जर असलेली साडी द्यायला काय झालं होतं त्यांना? हा, काही परवडलं नसतं का? देऊन देऊन काय दिलं? ही असली साडी? त्या तुझ्या भागीरथीबाईंना सांग, तुम्हीच नेसा म्हणावं ही साडी. मला काय भीक नाही लागलेली आहे. कला, तू मुलीकडची आहेस. मग काय उठसूट पाय धरू का त्यांचे? आई अगं पाय धरायला कोण सांगतंय तुला? नाही आवडली साडी ना, ठीक आहे. एवढी का चिडतेस? चिडू नको तर काय करू? हा, साधी रीत भात नाही त्यांना. साधा जेवणाचा तरी आग्रह करायचा की नाही? बाबा पंक्तीत बसलेली आहेत माणसं, जरा हे घ्या ते घ्या, काही म्हणतील की नाही? आई एक मिनिट, आग्रह नाही करायचा, ही गोष्ट मी आणि श्रीने ठरवली आहे. तुम्हाला काय कळतं ग? हा, मोठी माणसं वगैरे काही आहेत की नाही? थांब ना, उद्या बघतेच मी. कला, मला जानूच्या लग्नामध्ये तुझी कसलीही नाटकं नकोयत. हा, हो का? आता मी नाटकं करते? मग मी येतच नाही ना लग्नाला. हे असले तमाशे करणार असलीस ना तर येऊच नकोस. पाय धुवून तीर्थ घ्यावं अशी भली माणसं मिळालेत आपल्याला, आणि तुला हे काहीतरी नसतं सुचतंय. दाजी, आता तुम्ही त्यांची री ओढू नका. अहो, पद्धत असते, रिवाज असतात, पाळावे लागतात. आता आपले पूर्वज काय मूर्ख होते? त्यांनी जे हे सगळं करून ठेवलंय ते कशासाठी? लग्नात मुलीचे आई बापानी जावयाचे पाय धुवायचे असतात. मग आपल्या जावयानी स्वतःची अक्कल दाखवायची काही गरज होती का? बर, त्या भागीरथी बाई नातवाला गप्प करायचं सोडून त्याच्या होला हो करीत होत्या. मला सांगा, ही जावई बापूंची रीत झाली का? बोला ना तुम्ही, हे योग्य आहे का? तुम्ही सांगा. नाही, मला बोला तुम्ही, हे योग्य आहे का? त्या घरामध्ये जिला जायचंय ना तिला ते घर पसंत आहे. मला ते घर पसंत आहे. ज्यांना हे घर पसंत नसेल ना त्यांनी सरळ उठून चालू लागावं. मी सुपारी ठेवून कन्यादान करेन. अरे देवा, पाहिलंच दादा, जिवंतपणेच मारतायत मला. कन्यादानाला सुपारी घेऊन बसणार आहेत. म्हणजे माझी काही किंमतच नाहीये ना इकडे.
कशाला जगते मी? अरे दादा, अरे कुठे दिलंस तू मला? हा? एक तर दुसरे पडावर. अरे दीड दमडीचं सुख नाही, शब्दांनी कौतुकही नाही कधी. अगं कौतुक करण्यासारखं वागणं आहे का तुझं? जरा मुलीकडच्यांसारखी वाग ना. मुलाची चढेल आई करणार नाही एवढे तमाशे करतेस तू, मुलीची आई असून. हो का? मग राहतच नाही ना मी इथे, थांबतच नाही ना लग्नाला. ए आई थांब ना, माझ्यासाठी थांब. हा नको नको बाई, माझी गरजच नाहीये राहिलेली इथे कोणाला. आता मी निघूनच जाते ना. घरी जाऊन जीवच देते मी, म्हणजे मग ह्यांचा आत्मा थंड होईल. आई प्लीज, मी हात जोडते ग तुझ्या समोर. श्रीच्या घरच्यांना काय वाटेल? काय वाटेल? वाटू दे ना आणि कळू दे ना तुझा बाप कसा आहे ते. जानू तिला जाऊ दे, तिची नाटकं चालली, जाऊ दे तिला. बाबा प्लीज तुम्ही गप्पा बसा ना. अगं पण बाबा तुम्हाला शपथ आहे माझी. बघ बघ ना, अजून बघ. आई तू ही शांत हो. तू ह्यांना सांग आधी त्यांच्या जिभेला लगाम घालायला. जानू थांब, मी समजावतो तिला. मेल्यावरही असेच हसत राहा. जानू इकडे, मी समजावतो. ए बा, दाजींचा तिरसट स्वभाव तुला माहित नाही का? आता जानू म्हणाली ना, ती जावई बापूंना सांगून सोन्याची जर असलेली साडी तुला घेऊन दे. जानू सांगशील ना तू जावई बापूंना? बघ हो म्हणाली, हो म्हणाली. ए बा, तू शांत राहा. वाटल्यास मी तुला तशी साडी घेऊन देईन, मग तर झालं. दादा तू नको त्रास करून घेऊ. तू चल बरं, चल इथून, इथं थांबूच नको, तू चल. सून ना, सून छान आहे. खरंच छान आहे. माझ्यासारखीच आहे. माझ्यासारखी म्हणजे सावळी आहे हो जरा रंगाने. नाही नाही, स्वभावाने पण छान आहे. म्हणजे काय, मी बोलले ना तिच्याशी एक दोनदा. हो. काय नको, नाही नको नको, तुम्ही नका येऊ. लांबून काय लांबून नको, लांबून पण नको. नको ना, ऐका ना माझं. नको नको, गोंधळ होईल उगाच. आई आधीच नाराज आहेत माहितीये ना, आणि मग त्यांना कळलं तर उगाच बभरा होईल. तुम्ही ऐका, तुम्ही नका येऊ. नको नको. मी काय, मी छान दिसत होते. नाही, गजरा उद्या घालणार आहे. खरंच. श्री तो खूपच देखणा दिसत होता. आई ग, तुम्ही बघितला असतात ना तर तुम्ही बघतच राहिला असतात. भाऊजींसारखा दिसतो की नाही माहित नाही, पण मला ना तो फार आईंसारखा वाटतो. म्हणजे कडक नाहीये आईंसारखा, पण हट्टी आहे एक नंबरचा, तसाच अगदी. अय्या हो, मग नाही नाही, आई आई कोणाशी बोलतेस? अगं पण मी ह्याच्यातच ठेवला होता ग तो. पॅनिक नको हो, सापडेल. तो पण इतका कुठे जाऊ शकतो? हो जानू, मिळेल. उजव्या डाव्या हाताने कुठेतरी ठेवलेलं असेल, मिळेल. बाबा हो, श्रीच्या आईने मला आवर्जून सांगितलं होतं की काही दागिने घातले नाहीस बाकीचे तरी चालेल, पण हा चंद्रहार घाल. त्याच्या आजीने दिलेला होता आणि नेमका तोच गेलाय. बापरे, त्यांना काय वाटेल? बाबा मी काय करू आता? आई थांब जरा, टेन्शन नको घेऊ. सापडेल, जरा धीर धर. ये फोन तो बेबी वंश का है ना, तो मैं क्या बताऊं कौन सा प्लान. नहीं ना, आता बाद में बात करेंगे. हाँ आई, ते माझा फोन हरवलाय ना, तर बेबी वंशनचा फोन वाजत होता म्हणून म्हटलं बघूया. मोबाईल वाल्यांचा फोन होता. त्यांना तू परत फोन करणार आहेस?
म्हणजे असा एकदम कसा ना बंद करायचा फोन. काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं की ओके बात मी करते हूँ. बरं, मंगळसूत्र कुठे? तुझं नाही, नवरीसाठी आणलेलं. आणलं आपण नवरीचं मंगळसूत्र. त्या बॅगेत फुलं, त्या लाल बॅगेत असत. आणलंय आई मला. एक मिनिट हा आई. नवरीचं मंगळसूत्र पदराची का असं लिहिलंय मी आता. म्हणजे पदराला अय्या, पण आता पदराच्या गाठीवरून कसं आठवणार कुठे ठेवलंय ते आई आपल्याला. आई 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 एक मिनिट. आई श्रीचं लग्न आहे ना उद्या. मला ना खरं तर काही गलथानपणा करायचा नाहीये. म्हणजे ना मला खरं तर काही विसरायचंच नाहीये. जमेल का हो तसं मला? नंबर डिलीट. नंबर डिलीट. काय झालं? काय झालं जानू? चंद्रहार हरवलाय. बापरे, चंद्रहार असा कसा हरवला? कुठे हरवला? कसा हरवला? हा जानू, अशी कशी ग वेंधळी तू? नीट सांभाळून ठेवायचा ना. अगं निदान माझ्याकडे तरी द्यायचा. मी सांभाळून ठेवला असता ना. मामा आता टेन्शन नको देऊस तू. थांब जरा. ठीक आहे ठीक आहे. चंद्रहार काय सापडेल. बरं, मी हे सांगायला आलो होतो, आहेर घ्यायला मी बसणार आहे. अरे मामा, इथे विषय काय आणि तुझं काय चाललंय? आणि एक मिनिट, आपण आहेर नाही घेणार आहोत. का का का? माझं आणि श्रीचं तसं ठरलंय. का आपण? अक्षता, आग्रह आणि आहेर हे आमच्या लग्नात नसणार आहे. नाही, अक्षता आणि आग्रह ठीक आहे ग, पण आहेर कुणी देत असेल तर घ्यायला काय हरकत आहे ना. मामा प्लीज, आम्हाला फक्त आशीर्वाद हवेत लोकांचे. अगं आहेर हाच आशीर्वाद. मामा प्लीज, तू चल, अरे चंद्रहार शोधायला मदत कर मला. हे पहा, तुम्ही आहेर घेणार नसा तर नका घेऊ, पण मी घेणार. आणि चंद्रहाराचं काय? सापडेल कुठेतरी. जान्हवी, काय झालं ग? काय रडतेस का तू अशी? नाही, काय नाही. बरं, मला बोलायचंय तुझ्याशी, महत्वाचं आहे. आत्ता? हो, जरा महत्वाचं काम आहे, प्लीज. जा जा, बघ काय म्हणतोय ते. आम्ही बघतो इथे. जा तू. चल. चल चल चल, ये लवकर. शरीक, काय झालं? इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे? काय नाही ग. अरे पण मी इथे का बोलवलंय? हो हो, आलो आलो आलो, मी येतो. आलो, लगेच आलो. मनीष, अरे मनीष. श्री, तू इथे काय करतोय? आपल्यात एकच रात्र राहिली आता. तुला खूप बघावंसं वाटलं म्हणून बोलावलं. आणि काय रे, तो पांढरा घोडा वगैरे काय होता?
तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत मला. ती करशील माझ्यासाठी. अजून खूप काही करायचंय. हे वेळाबाई, टेन्शनचे दिवस संपले आता. तू माझ्या आयुष्यात आलास ना तेव्हाच संपलेत ते. मगाशी रडत होतीस? तुला कसं कळलं? कळलं मला. सांग ना. ऍक्च्युली मी आजीने दिलेला चंद्रहार हरवला. मला मिळतच नाहीये कुठे. इतका हलगर्जीपणा मी कसा करू शकते तेच कळत नाहीये. काय होईल उद्या? आजी आणि आईना काय वाटेल जेव्हा माझ्या गळ्यात त्यांना हार दिसणारच नाही? अच्छा, तो हार आजीने दिलाय होय? अगं, इथल्या कार्यालयातल्या एका कामगारांनी मला आणून दिला. त्याला म्हणे कुठेतरी सापडला, हरवला होता. खरंच? कुठे सापडला? एक मिनिट, तू खरं बोलतोयस ना? मी खोटं कशाला बोलेन तुझ्याशी? आणि कुठे सापडला वगैरे मला माहित नाही, पण माझ्याकडे आहे तो. बाप रे, थँक गॉड. माझं केवढं टेन्शन गेलं माहितीये. प्लीज मला देशील तू आणून? नाही, त्या बदल्यात मला काय मिळेल? काही नाही. चला 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 चला, माणसं येत आहेत तिकडनं. चल 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 लवकर. साहेब, बरं झालं तुम्ही मला लवकर सांगितलं. भागीरथी मॅडमनी ज्वेलर्स कडून ज्या डिझाईनचा हार घेतला होता ना, त्यातला शेवटचा पीस राहिला होता. लगेच घेतला आणि पटकन आलो. मिळालं? हो, ग्रेट. हा बघा, छत्रीवालीला द्यायचंय. देशील? होय साहेब. बरं, एक लक्षात ठेव, बॉक्स इकडेच ठेवून जा. बॉक्स घेऊन जाऊ नकोस. हार खिशातनं घेऊन जा. मी तिला असं सांगितलंय की हार इथल्याच स्टाफ मेंबरला मिळाला. लक्षात ठेव फक्त. होय साहेब. साहेब, हे घड्याळ. मुजड्या कुठे आहेत? साहेब, हे घ्या. खाली ठेव, खाली ठेव. माझ्या चपलांना हात नाही लावायचा कोणी. चपला कुठे? मोजड्या आहेत त्या. ए, फालतू जोक मारू नको. आधीच टेन्शन आलंय मला. काय मग, झाली का सगळी तयारी? रेडी? हा, मी जान्हवीला भेटलो ना तेव्हापासूनच लग्नासाठी रेडी. फक्त योग आता. पण थोडीशी धाकधूक किंवा भीती वगैरे काय वाटते का? नाही, भीती नाही वाटत आहे, पण असं थोडस विचित्र वाटतंय रे. मग सगळं व्यवस्थित आहे साहेब. माझं पण असंच झालं होतं. गडबडायला होतं. माझी तर वाट लागली होती लग्नात. नाही, वाट बीट नाही लागली माझी, पण आमच्यासाठी आता लग्न म्हणजे एक फॉर्मॅलिटी राहिली. म्हणजे मनानं आमचं लग्न केव्हाच झालंय. आणि शेवटी लग्न म्हणजे काय असतं? एक कमिटमेंट असते. आणि आम्ही दोघांनी एकमेकांना केव्हाच कमिटमेंट दिली आहे, आयुष्यभराची. खूप लकी आहात तुम्ही. नाही, आय मीन खूप कमी लोकांना त्यांचं खरं प्रेम मिळतं म्हणून. मनीष, डोंट वरी, तुला तुझं खरं प्रेम नक्की मिळेल. हॅलो सर, येतो. अजी, सांभाळ स्वतःला.
आता माझं काही खरं नाही. आता तू तुझा आहेस. तुझं सगळं तुलाच करायचंय. हे जी असं का बोलतेस? तिलाही सांभाळ, काळजी घे तिची. अर्थातच. लग्न करण्या एवढा मोठा झाला माझा श्री. आज तुझे बाबा असायला हवे होते. लग्न करण्या एवढा मोठा झाला माझा श्री. आज तुझे बाबा असायला हवे होते. तुझ्या जन्माआधीच निघून गेले ते. न मुलाची पर्वा, न बायकोची. नर्मदा, नाही, असंच मनात आलं म्हणून बोलले. आज असायला पाहिजे होते ते. खूप बरं झालं असतं. आपल्या प्रथेप्रमाणे अक्षता पडण्याआधी नवरदेव विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन येतो. मग वधूची आई त्याला ओवाळते आणि मग अक्षता पडतात. अरे श्री, देवी देवी सौभाग्य दे, दारी आलेल्याला आयुष्य दे. तुम्हाला आमची पर्वा नाही, मग आम्ही तरी कशाला पर्वा करायची तुमच्या रीतिरिवाजांची? हो, तुम्ही आत्ताच आला ना, प्लीज. मी काही येणार नाहीये, तुम्हीच ओवाळा. असं नका करू तो. हे बघा, उगाच मला त्रास देऊ नका. मी सांगितलंय ना एकदा, तुम्हीच ओवाळा. मला सोन्याची जर असलेली साडी मिळाली नाही तर मी काही यायची नाही. केल्या बंद. आई, आई, जान्हवीची आई म्हणते शशिकलाबाई, असं नका करू. आमच्या घरची रीत आहे. मुलीच्या आईनं नवरदेवाला ओवाळलं नाही तर अशुभ मानलं जातं. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही श्रीला ओवाळा. मला आपलं वाटलं होतं तुम्ही मला सोन्याची जर असलेली साडी द्याल म्हणून. मला कल्पना नव्हती याची. कल्पनेचं काय हो, तुम्ही एवढ्या श्रीमंत आहात. सोन्याची जर असलेली साडी देणं तुम्हाला काही अवघड नव्हतं. नाही, अवघड नाहीये. मी तुम्हाला सोन्याची जर असलेली साडी देईन. आणि हो, जान्हवीला दिलात ना तसला हारही हवाय मला. मान्य आहे. मग ओवाळताय ना? हो तर
काही नाही हो, थोडं वाईट वाटलं. एवढा सोन्यासारखा जावई मिळालाय मला, त्याला न ओवाळायला काय मला काय धाड भरली आहे का? येते ना मी त्याला ओवाळायला. हा पण ते तेवढं एक सोन्याची जर असलेली साडी आणि हाराचं मात्र विसरू नका. नाही विसरणार, कधीच नाही विसरणार. चला चला चला, जावई बापून हो ओवाळायला हो. चला या. या जावई बापू या. बाकी कुठलेही दागिने नाही घातलेस तरी चालेल, पण हा हार नक्की घाल ना. जान्हवी, मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. काय ग? मी जर तुला ती गंमत दिली तर तू मला काय देशील? गीता, नाही आता काही सुचत आहे मला. टॅन टॅन. या मिळाला ना? हो, नंदनने आणून दिला. जिजूला सापडला होता ना तो. चल तू आता घाल पटकन आणि गौरीहर पूजनेला बस. खुश. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रौ गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपति कुर्याद्वयोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान. चांदण्यात चांदणे पौर्णिमेचे वस्त्रात वस्त्रते पैठणीचे नवे वस्त्रते नेसता हर्ष वाटे पती पाहता ठेंगणा स्वर्ग वाटे सुमुहूर्त सावधान. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियगो स्मरामि सुमुहूर्त सावधान. रे
ओम तद सुमित्रा वरुणा तदग्ने संयोरस्मभ्यमिदमस्तु शास्त्रम् अशीमहि गाधमुतप्रतिष्ठा नमो दिवे बृहते साधनाय गृहावये प्रतिष्ठा सूक्तम्। ओम परेत वागिर्वणो गिर इमा भवन्तु जुष्टयः जुष्टायो मनुजुष्टयो जुष्टा भवन्तु जुष्टयः तान्वो महो मरुतो एव यावनो विष्णोरेशस्य प्रमृषे रे हिरण्यवर्णाः ककुहान्यत। सांगतो तो मंत्र म्हणायचा। मांगल्य मांगल्य तंतु तंतु नानेन नानेन मम मम जीवन जीवन हेतुना हेतुना कंठे कंठे बध्नामि बध्नामि सुभगे सुभगे साजीव साजीव शरदः शरदः शतम। शतम। आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं। फायनली लग्न झालं। काय आता कसं वाटतंय मिसेस गोखले? तू रोज सकाळी तू तुझ्या घरात दिसतेस तशीच दिसायला हवीस मला। काय कोण आपण? माणूस बरं झालं सांगितलं ते। काय शोभतोय की नाही लक्ष्मी नारायणाचा जोडा? लाखात एक असा जोडा दिसतोय। वा हा ना। अहो मी तर म्हणतो जगातल्या प्रत्येक पुरुषाला अशी देखणी सुंदर शांत स्वभावाची पैसे कमवणारी आणि नवऱ्याच्या आज्ञेत राहणारी बायको मिळावी। नका हो नका, तमाम पुरुष जातीला अशी दिवा स्वप्न दाखवू नका। अहो प्रत्येक पुरुष जन्माला येताना गोखल्यांसारखा चांदीचा चमचा तोंडात धरून आणि जान्हवी सारखी बायको नशिबात घेऊन जन्माला येत नाही। खरंय खरंय तुमचं। मग एक मिनिट, काय चष्मा आहे? चष्मा नाही चष्माच आहे असं काय नाही म्हणते, चष्मा आहे कोणालाही। मी वेगळं सांगतोय। काय काय? नीट ऐका। तुम्ही ना तुमच्या घरात नैऋत्य दिशेला बर एका कोपऱ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी मुठभर काळे तीळ ठेवा। म्हणजे काय होईल? तुम्हाला धनलाभ होईल। हो हो, बँकेत नोकरी लागेल। बँकेत?
आलो हं. मॅडम अभिनंदन. थँक्यू. बरं झालं वेळात वेळ काढून आला. हो म्हणजे काय मॅडम, जान्हवीचं लग्न आहे. जान्हवी मला मुलीसारखी आहे. पण तिचं लग्न चंद्रावर असतं ना तरी आलो असतो. अहो लाखात एक मुलगी आहे. अभिनंदन. जेवून जायचं. हा हो मी येऊ जरा. या. काळ्या तिळांचं काय सांगत होत? काय तसे तीळ ठेवलेत ना, मला बँकेत नोकरी बिकरी मिळेल. बँक जाऊ दे हो, दुसरं काहीतरी काय. ही साडी आणि हा हार. बरोबर. छान. ओम अग्न आयुषें पवसा सुवोर्जं मिषञ्चनः आरे भादस्वदुच्छुना स्वाहा. आता दोघांनी उठून उभं राहायचंय. रोहन, बहिणीच्या हातामध्ये लाह्या घालायच्या आहेत. पुढे ये. हात सोड.